तर साहेब, तुम्ही अमरावती लोकसभा मतदारक्षेत्रातून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. काय तुमचे नेमके मुद्दे आहे? त्यामध्ये अनेक तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये डायरेक्ट तुम्ही खासदारांना तुम्ही टाच आणली आहे. तर मी जर निवडून आलो तर मी खासदारांना निधी जो असतो किंवा त्या व्यतिरिक्त पेन्शन जी असते मी घेणार नाही आणि ती गरिबांना वाटून देणार. काय नेमकं तुमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे? साहेब, जे खासदारांना 2-4 लाख रुपये जे मानधन मिळते आहे, नंतर पेन्शन मिळते आहे, ते 2 वेळा निवडून आले तर 2 वेळा त्यांना पेन्शन मिळते आहे, 3 वेळा आले तर 3 वेळा मिळते आहे. पण ते पेन्शन जे आहे किंवा त्यांना जे मानधन मिळते आहे ते गरीब विद्यार्थ्यांकरता किंवा गरिबांकरता कुठलाही त्याचा फायदा होत नाही. तो माझ्या याच्यात मेन मुद्दा असा आहे की ते पेन्शन जे मिळणार आहे किंवा मानधन मिळणार आहे, पहिले सुरुवातीला जे मानधन मिळेल ती मी गरीब विद्यार्थ्यांसाठी, खेड्यातील विद्यार्थ्यांसाठी, विकासासाठी पूर्ण खर्च करेल. त्यातला 1 रुपया सुद्धा मी खर्च करणार नाही असं स्पष्ट लिहिलं आहे साहेब. त्याच्यानंतर दुसराच आहे की विकास निधी मिळतो त्यांना, तो विकास निधी तो 100% खर्च होईल असं सांगता येत नाही. बरेच वेळा चर्चेत येते की बुवा त्याच्यातून कंत्राटदाराकडून त्याच्यातून दलाली मिळते आहे, यांना काही पर्सेंटेज मिळतात आहे. तर त्याच्याकरता मी असा माझा एक उद्देश ठेवला आहे की एक गावातली किंवा शहरातली पंच कमिटी, ज्यांना अनुभव असेल किंवा तज्ज्ञ असतील किंवा प्रतिष्ठित असेल अशी पंच कमिटी नेमायची आणि तो विकास निधी त्यांना सांगायचा आणि त्या ठेकेदाराला त्यांनी ते 100% खर्च करायचे. त्याच्यात कुठलाही 1% गैरवापर होणार नाही याची मी सुद्धा दक्षता घेणार आहे, असा माझा दुसरा मुद्दा होता. आणि असंच त्याच्यामध्ये मी काय केलं आहे, जे पेन्शन नाही आहे, ज्यांना नवीन लोकांना पेन्शन नाही आहे त्या पेन्शनचा सुद्धा मी उल्लेख केला आहे की गरिबाची जे पेन्शन हे कर्मचाऱ्यांची काठी आहे, आधार म्हातारपणाची, ती काठी हिसकवू नका तुम्ही, ती काठी त्यांना द्या. तर ते पेन्शनचा सुद्धा उद्देश आहे. शेतकऱ्यांसाठी साहेब मी त्याच्यात म्हटलं आहे की दुष्काळ आहे, आज अमरावती जिल्ह्यात, अकोला जिल्ह्यात दुष्काळ आहे. या दुष्काळात यांची मदत नाही मिळत साहेब, विम्याची नाही मिळत. त्याच्यानंतर त्यांना जे सहायता द्यायला पाहिजे ती नाही दिल्या जात ताबडतोब वेळेवर. तर आणि हमीभाव जो आहे, म्हणजे बरेच वर्ष झाले हे लोक हमीभाव देतो म्हणतात, पण हमीभाव कधीच देत नाही. ते फक्त ते भाषणापुरतं असते. हमीभाव कधी दिला नाही यांनी, आतापर्यंत दिला नाही. तो हमीभाव देणे आणि यांना वेळेवर निधी मिळणे, आपत्ती जे होते आहे त्याच्यात ते त्यांना पैसे मिळणे, ताबडतोब सहकार्य मिळणे, सहाय्य. तर त्याच्याकरता सुद्धा मी माझ्याकडून जातीने प्रयत्न करणार आहे आणि मिळून देणार आहे साहेब. सर, जो खासदार निधी असतो त्या खासदार निधीमधून जो निधीचा जो वापर होतो लोकांसाठी, पण त्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर नेमले जातात यांना एक दलाली असल्याचं तुम्ही म्हटलं आहे की 25-30% काय असेल ते पर्सेंटेज लोकांमध्ये चर्चा आहे ती. ते कसं आहे, चर्चा आहे. माझा असा उद्देश आहे की साहेब त्यातलं 100% ते खर्च व्हायला पाहिजे आणि ते त्या 100% म्हणजे ज्या कामाला उपयोगात आणायची आहे विकासाकरता, तर तो विकास 100% त्या निधीतून व्हायला पाहिजे. आपण सुरुवातपासून पाहत आहे की बाबा वर पातळीहून 100 रुपये येते आणि खाली 10-20 रुपयापर्यंत पोचते आहे. तर तसं व्हायला नाही पाहिजे. 100 रुपये वरून आले तर 100 रुपयाचाच काम व्हायला पाहिजे. मग त्याच्यात ते समिती करेल, मी त्याच्यात फक्त त्याच्यावर वाच म्हणून राहील. त्यांनी नाही का, दलालांनी म्हणजे कंत्राटदारांनी पैसे नाही घ्यायला पाहिजे आणि यांनी नाही घ्यायला पाहिजे. तो 100%चा 100% निधी तो विकासाकरताच लागायला पाहिजे, असा माझा मेन मुद्दा आहे साहेब. मागील 2 वर्षामध्ये विधानभवनात एक मुद्दा गाजला होता, 50 खोके एकदम ओके. यामध्ये तुमचा एक जाहीरनाम्यामध्ये दिसत आहे की तुम्ही धोकेबाजी करणार नाही आणि खोकेबाजी करणार नाही. काय नेमकं यामागचं नाही, काय झालंय साहेब, हे आपलं महाराष्ट्राचं वातावरण एवढं राजकारणात गडबड झालं आहे की खोके हे बरंच 4-5 महिने चाललं आहे. तर मी त्याच्यात असं म्हटलं की मला निवडून दिलं तर मी खोकेही नाही आणि घोडेबाजी करणार नाही. कारण मला माझा जे जाहीरनामा आहे तो साहेब गरिबाच्या हितार्थ आहे, जनतेच्या हितार्थ आहे. त्याच्यामुळे मी खोकेबाजी नाही करणार आणि मी इवन त्याच्यात खोकेबाजी नाही आणि घोडेबाजी करणार नाही. मी जो सरकार जे चांगलं राहील त्यालाच पाठिंबा देईल. अपक्ष असल्यामुळे मी त्याच्यातही जर मला असं वाटलं बाबा की ते सरकार जर एक म्हणजे घोडेबाजी करते किंवा हे, तर त्यांना सुद्धा मी सहकार्य करणार नाही. सर, तुमचे क्वालिफिकेशन एक विचारतो. एक असं असते की लोकांमध्ये की एक चांगला क्वालिफाईड उमेदवार निवडून गेला पाहिजे साहेब. आणि एक तुमचे क्वालिफिकेशन विचारतो, त्याचसोबत तुमचं नाव विचारतो, त्याचसोबत तुमचं कुठल्या EVM मशीनमध्ये कुठल्या नंबरवर तुमचं चुनाव चिन्ह आहे आणि काय जनतेला तुम्ही अपील करा. साहेब, मी फार खेड्यातून आलेलो आहे. अकोला जिल्ह्यात एक मोरगाव भाकरे एक गाव आहे, मोरगाव भाकरेमधून आलेलो आहे मी. इथे मला इंजिनिअरिंग कॉलेजला एक ज्युनियर क्लार्क म्हणून लागलो. मी रजिस्ट्रार म्हणून गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगमधून रिटायर झालो आहे. तर आमच्याकडे मेरिटनं विद्यार्थ्याचे ॲडमिशन होतात. त्याच्यामुळे आम्हाला भ्रष्टाचार वगैरे काही हे नाही आहे आणि भ्रष्टाचार नावाची आमच्या इथे अशी चीजच नाही आहे सर.
त्याच्यामुळे मग ते मला असं जाणवलं आहे की बा आपण याच्यातून इंजिनिअरिंग कॉलेजला असल्यामुळे एक टेक्निकल चिन्ह घेतलं आहे साहेब मी. लॅपटॉप जे आहे हे टेक्निकल चिन्ह आहे आणि त्या टेक्निकल चिन्ह असल्यामुळे ते माझं जे चिन्ह आहे हे टेक्निकल एज्युकेशनच्या हिशोबाने आहे. मी इंजिनिअरिंग कॉलेजला रजिस्टर होतो आणि आमच्या डिपार्टमेंटचं चिन्ह मी घेतलं आहे लॅपटॉप विद्यार्थ्यांच्या. माझ्या इव्हन अजेंड्यातसुद्धा आहे की मी ITI आणि व्यावसायिक शिक्षण काढेल, इव्हन खेड्यातसुद्धा ITI काढेल. आणि माझं जर असं पुढचाही वेस राहील की पहिली दुसरीपासून व्यावसायिक शिक्षण चालू करायचे विचार राहतील माझे. राहिलं तर माझं ते चिन्ह 20 नंबरवर आहे आणि 20 नंबरला आता किती लोक मतदान करतील हे नाही सांगत, कारण रुटीन पार्टीवाले असतात ते. त्यामुळे ज्यांना माझा अजेंडा आवडेल ते मला मतदान करतील. माझं असं म्हणणं आहे की नक्कीच माझा अजेंडा वाचा प्रत्येकाने आणि प्रत्येकाने मला मतदान करायला पाहिजे आणि करावं ही माझी त्यांना नम्र विनंती राहील.